उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारी थंडगार अशी सोलकढी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला भूक कमी लागते, गॅस, ॲसिडिटी, अपचन, पित्ताचा त्रास आपल्याला होत असतो. तर या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे ही सोलकढी ठरू शकेल. तर आता ही सोलकढी कशी बनवायची ते लगेच आपण बघूया. रेसिपी नेहमीप्रमाणे खरंच खूप साधी आणि सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि नेहमीप्रमाणेच रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलकढी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक नारळ लागणार आहे. तर इथं एक मी मध्यम आकाराचा नारळ फोडून त्याचे असे बारीक बारीक काप करून घेतलेत. आणि याच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो तर तो मी काढलेला नाही, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काढून देखील घेऊ शकता. आता आपल्याला या नारळापासून दूध काढायचं आहे. तर हे खोबरं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक आपण हे वाटून घ्यायचं आहे आणि यातलं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. तर सगळं खोबरं आता मी या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे. तर मोठं मिक्सरचं भांडं इथं मी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी सगळं खोबरं ॲड करणार आहे. तुमच्याकडे जर असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर मग छोट्या मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून तुम्ही हे यातलं दूध काढून घेऊ शकता. तर आता मी इथं या मोठ्या मिक्सरच्या भांड्यातच सगळं खोबरं घालून हे एकदमच मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता आपली सोलकढी अजून छान चविष्ट आणि पाचक होण्यासाठी आपण इथं काही जिन्नस घालणार आहोत. तर इथं मी एक मिरची असे त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. 2 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण जास्त घालायचं नाही, तर 2च इथं मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. तर जिरं आपल्या पोटाला थंडावा देण्याचं काम करतं, त्यामुळे जिरं आपण इथं आवर्जून घालायचं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण पाणी घालायचं नाही, तर एकदा मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मग आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. आता मी एकदा मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता आपण यामध्ये पाणी घालण्याआधी हे जे कडेला लागलेलं खोबरं आहे तर ते हे असं चमच्याने आपण असं मध्यभागी ढकलायचं आणि मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजे छान असं हे मिक्सरला एकदम बारीक होतं. तर आता आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं आहे, तर सुरुवातीला मी 1 ग्लास भरून इथं पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, नाहीतर ते मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर येऊ शकतं. आता झाकण लावूया आणि मिक्सरला छान असं हे एकदम बारीक वाटून घेऊया. तर आता मिक्सरला छान असं मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं हे मिक्सरला एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे. तर आता आपल्याला यामधलं दूध काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एका भांड्यावरती इथं मी एक चाळण ठेवलेली आहे. तर या चाळणीवरती आता आपल्याला एखादा पांढरा शुभ्र रुमाल किंवा एखादं सुती कापड आपल्याला यावरती अंथरून घ्यायचं आहे. आणि आपण जे मिक्सरला फिरून घेतलेलं नारळाचं दूध आहे तर ते आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत. पण बरेच जण काय करतात, हे नारळाचं जे दूध आहे ते चाळणीवरती गाळून घेतात. पण आपण हे जे नारळाचं दूध आहे हे चाळणीवरती गाळून घेतल्यामुळे खोबऱ्याचे बारीक बारीक कण सोलकढीमध्ये तसेच राहतात. म्हणून असं आपण हे वस्त्रगाळ करून घ्यायचं, म्हणजे सोलकढी पिताना आपल्याला अजिबात तोंडामध्ये हे खोबऱ्याचे बारीक बारीक कण येणार नाहीत. थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी मी ॲड करून परत मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये ॲड केलेलं आहे. आता जमेल तितकं आपल्याला हे छान असं घट्ट दाबून यातलं पूर्णपणे दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर असा हा रुमाल एकदम घट्ट असा दाबून दाबून आपल्याला यातलं पूर्णपणे दूध असं काढून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच अशा पद्धतीने. तर आता इथं मी जितकं जमेल तितकं इथं दाबून दाबून यामधलं पूर्णपणे दूध काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी हे नारळाचं दूध दाखवते. तुम्ही बघू शकता किती मस्त असं दाटसर असं निघालेलं आहे. आता जो हा राहिलेला चोथा आहे तो परत आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करूया आणि परत आपल्याला यामध्ये पाणी घालून परत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालणार आहे आणि लागलं तर मग मी नंतर पाणी घालणार आहे. तर आता झाकण लावूया आणि परत आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तर अजून अर्धा ग्लास मी यामध्ये मिक्सरला फिरवत असताना अर्धा ग्लास पाणी घातलं होतं, म्हणजे बरोबर मी इथं 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यातलं हे सगळा नारळाचा जो कीस आहे तो आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात पण थोडंसं पाणी घालून परत हे मिक्सरचं भांडं आपण धुवून यामध्ये ॲड करायचं आहे. तर पाव ग्लास एवढं पाणी परत मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरचं भांडं स्वच्छ असं मी धुवून यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत इथं मी 2.5 ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे सर्व नारळाचं दूध काढण्यासाठी. आता सेम प्रोसेसने यातलं सुद्धा दूध आपल्याला असं दाबून दाबून पिळून काढून घ्यायचं आहे. तर आता दुसऱ्या बॅचमधलं सुद्धा मी दूध पूर्णपणे असं काढून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता
तर हा जो चोथा आहे तर आता यामध्ये अजिबात दूध शिल्लक नाही, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला अजून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मला काही गरज वाटत नाही. तर अजिबात यामध्ये दूध शिल्लक राहिलेलं नाही, त्यामुळे मी हा परत मिक्सरला फिरवणार नाही. तर आता हा जो राहिलेला चोथा आहे तुम्ही एखाद्या भाजीला घालू शकता, किंवा तुम्हाला भाजीला जर वापरायचा नसेल तर मग तुम्ही हा फेकून देखील देऊ शकता. तर आता आपलं इथं संपूर्ण नारळाचं दूध इथं काढून झालेलं आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते की किती मस्त असं आपलं हे दाटसर असं नारळाचं दूध इथं निघालेलं आहे. एक मध्यम आकाराचा नारळ जर आपण घेतला तर त्यापासून अर्धा ते पाऊण लिटर इतकी आपली सोलकढी तयार होते. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये कोकम आगळ घालायचं आहे. तर इथं मी हा विकतचा कोकम आगळ घेतलेला आहे. तर हा मी 3 ते 4 टेबलस्पून इतका घेतलेला आहे. आणि जर मेजरिंग कपने मोजला तर पाव कप इतका आहे. पण जर तुम्हाला विकतचा कोकम आगळ वापरायचा नसेल तर मग तुम्ही 10 ते 12 कोकम 1 तास कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवा. आणि कोकम छान भिजले गेले की मग हलक्या हाताने चोळून त्याचा तुम्ही रस काढून घ्या आणि मग यामध्ये तुम्ही वापरू शकता. आगळ आपण यामध्ये घातल्यानंतर पळीने हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. आणि आता आपली इथं ही सोलकढी तयार झालेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बरेच जण सोलकढीला खूप जास्त गुलाबी रंग येण्यासाठी खूप जास्त कोकम आगळ घालतात आणि मग त्यांची सोलकढी खूप जास्त आंबट होते. जर तुम्हाला सोलकढीला खूप जास्त गुलाबी रंग हवा असेल तर मग तुम्ही खोबरं ज्यावेळेस तुम्ही मिक्सरला वाटून घेणार असता त्यावेळेस तुम्ही थोडासा एक छोटासा बिटाचा तुकडा घाला, म्हणजे तुमच्या सोलकढीला थोडा जास्त असा गुलाबीसर रंग येईल. तर हे घ्या, इथं आता आपली सोलकढी तयार झालेली आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारी थंडगार अशी पित्तशामक सोलकढी आपली इथं पिण्यासाठी तयार झालेली आहे. तर लगेच आता आपण सोलकढी सर्व करूया. तर कशी वाटली मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.